मी देतो. राणी सांगत नाही ते त्याला पाहिजे. मी देतो बाबूला पाहिजे खाऊ. अरे बाबा बाबू खाऊ खाते. थांब मी देतो. हा दीदीच्या याच्यात खाते का तू? हा चल चल. ए बाबू मी देते तुला. चल आपण दोघं खाऊ. मावशी ग आता नको प्लेट भरू. याला मी माझ्या याच्यातच देते. आनंदा चल. मावशी ग छबी आणि सार्थक वर बसले का? काय मी बेगातून प्लेटा घेऊन गेले ते पाय ना. पुढे बसले का वर गेले तर वर ऊन आलं ना आता. उन्हात नका बसू. ऊन गिन लागेल. एक तेलकट खाऊन राहिले त्या पुऱ्या. तेलकट खासार उन्हात बससान उलट्या येतील न समजणार नाही काय झालं. खालीच बसा. बरं इथे बसतो मी. चला आनंदा चल चल. अरे थांब माझ्या तुझ्या जवळ नाही. तुला नेताना एक प्लेट मोठी आहे. मी माझ्या सोबत ये. मी देते ना तुला. तू मोठी मोठी खाऊ. राणी पाहिजे बाई उसळ नको देऊ त्याला. तिखट आहे. और हरभरा चावते का नाही चावत त्याले. हा हे बघ पुरी देऊन दे त्याला. एक थंडी कर दोशी. हा फूक मारून दे जो गरम आहे. हो ग मावशी देते मी त्याला बरोबर. चल रे आनंदा. बापा रे काय चालू आहे रे? झाले कर तुमचे खाणे सुरू? मला देणार रे? ये रे रवी ये. सगळ्याचाच केला नाही ना. हो द्या द्या बापा लय भूक लागली. छोले बनवले का? हो रे छोले पुऱ्या बनवल्या. छोले भटुरे. ओय पाहायचो त्याले. हो मामा पाहते ना मी. अरे पुऱ्याच बनवल्या. भटुरे बनवत होती तर भटुऱ्याला मैदाच नव्हता घरी. आता लेकरेल काही म्हणू नको. म्हटलं भटुरे आहेत. भटुरे कसे मैदा असले की छानसे फुलतात हे होते. पण मैदा काही नव्हता घरी. म्हटलं आणा हे करा. कणकीचेच बनवले मस्त. बस न देतो. इथं बसतं का डायनिंग टेबलवर बसतं? नाही अतिच बसतो दे. झाला का सगळ्याचे नाश्ता झाले का तुमचे? हो आमचं झालं. त्याला फोन चालू होता. तर मी आलती तर त्याला फोन चालू होता. मग वहिनी म्हणत की जाऊ दे त्याचा फोन झाला की येतील ते काही कामाचं चालू असेल. मग आम्ही नाश्ता करून घेतला. आताच पप्पाचा श्यामदा गेला. आताच गेला. हो का बरं दे मग मला. सांग बरं कसं झालं तर. त्या केलं का? मस्त मस्तच झालं. हो खाल्लंही नाही आधीच समजते जाई त्याले. नाही ग ताई तू चांगलंच करतो. बरं का ग दादा म्हणे पाहुणे येतात म्हणे. कधी येतात पाहुणे मग सांगजो बरं. अरे परवाच्या दिवशी येतात ना. उद्याच येऊन राहिले ते पण ते काही त्याला काम निघालं. ते ननदच्या घरी गेले. काय आता लग्नाचं काम काही निघालं असेल काही तर तिकडे गेले. तर म्हणे परवाच्या दिवशी येतो म्हणे. बरं मग आंबे आणू का? मग रस करशील ना पाहुणे आले की? हो आणजो ना. आता रस आडीले म्हणूनच बोलावं लागते ना जेवायले. मग रसच कर लागेल ना. बापा खाणं चालू आहे का? आणि बहिणलेच वळा लागते का? बहिणलेच बनवा लागते. 2 दिवसासाठी आल्या बहिणी माहेरात. पण आराम तर काही नाहीच. प्याला भर पाणी तर कोणी आम्हाला देतच नाही. आम्हालाच कामं करा लागतात. आणि भाऊ असे टोपणजी मस्त येऊन बसतात खायले. असं नाही त्याच्या बायका तिकडे आराम करतात आणि हे बहिणीला कामाला लावतात. या मंदाबाई. अरे तुमच्यासारख्या बहिणी कामातच ठेवा लागतात. नाही तर मग त्याचे तोंड लय चालतात. त्याच्यापेक्षा काम करून त्याले बेदम केलं की मग जरा तोंड कमी चालेल. घे खाल्ला का तुझा नाश्ता? घे ना. असं आमचे तोंड चालतात नाही का रे? ते बायकोला काही माणुसकी आहे की नाहीये? हा 8 वाजता उठली न ती आज. सून आहे ना ती या घरची. हा 8 वाजता उठते. बरं तिची सासू काही म्हणत नाही. आणि तू कोण तडाल उडतो? उठू दे ना. माई बायको, माई आई. माली आई तिची सासू आहे. ती तिची सून आहे. मग त्या सासून पायत बसतील. तू 2 दिवसाची पाहुणी. तू 2 दिवस राय. तिसऱ्या दिवशी तुला घरी जाय. तू उठ ना बापा 4 वाजता. मी तर म्हणतो 3 वाजताच उठत जाय. कोण म्हणते? मंदा बाई नाश्ता कर ना. कधी चालली हो तू? मी जाईल 15-20 दिवसांनी. सुट्ट्या आहेत माझ्या मुलीला. मग कशाला जाऊ एवढ्या लवकर? बघते ना. इथे तर आरामाला आली होती पण आराम तर काहीच नाही. किती मोठे कपडे धुवा लागले. आपले कपडे आपल्या हाताने धुवा लागतात. त्याच्या मशीनच्या लोडमध्ये एवढे मशीन होत नाहीत ना. आणि आपल्या भाव जायला कुठे टाइम आहे? एकीचं तर लेकरूच लहान आहे. आणि एकीचे लेकरं त्याच्यापेक्षा लहान आहेत. तेच त्याचे सरत नाही. आपले कामं कधी करतील? काही कपडे होते माझे जमा धुतले बाई. ते जीव थकला. असं वाटलं आता माहेरात गेलं की काहीच करणार नाही. आराम करील. पण इथं आल्यावर कायच आपल्याला कोणी प्याला भर पाणी देते का काय? लागली ताण तर उठान जा माठावर प्या पाणी.
बाकीच्या नंदायचं तर पाहिलं की असं वाटते की बाई आमच्या शेजारच्या त्या कविता ताई आहेत त्या सांगतात ना, माहेरात गेलं की म्हणतात आमच्या वहिनी रोज वेगवेगळं पदार्थ बनवतात आणि भाऊ कुठं कुठं फिरायला नेते आणि घरी काहीच नाही करा लागत म्हणे. वहिनी अशी बसलं की पाणी आणते म्हणे, नाश्ता आणते, खाल्ल्यानंतर रिकामी प्लेट सुद्धा घेऊन जाते म्हणे वहिनी. एवढी तिचं माहेर पण म्हणजे ते हौशीनं करतात. आपल्याला तर बापा खायचं असलं तर या किचन मध्ये घ्या हातानं हातानं काय करा. करा लागते आणि खा लागते आणि येले खाऊ घाला लागतात. आपले टोपणजी भाऊ मस्त मांड्या मारतात आणि खातात. पण असं नाही बायकोले म्हणत की माई बहीण 2 दिवसासाठी आली तर काही करू लागतील का काही. उलट म्हणतात 8 वाजता उठली माई बायको म्हणून काय झालं. मंदा, तुले तो अंगात काही कसं म्हणजे तुले असं भाकर धकत नाही का हो कोणाला बोलल्याशिवाय? हा, काही काम आहे का बडबड 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 करायची? रवी जाऊ दे तिच्या काय नादी लागतं रे. तुला तर माहित आहे तिला काही बोलायची सवय आहे. तू खा ना, खाय. देऊ का अजून पुरी आहेत बरं. नाही बाबा, बस झालं. मंदाबाईच्या बोलण्यानं पोट भरलं. तर ती बसून खातो मी. म्हटलं बसतो ती 2 मिनिटं. बस रे बस बस बापा खाय शांततेनं खाय. चालच घर आहे मीच चालली. पाहिलं पाहिलं काही काम आहे का? फालतूचे तिरकटपणा करते की नाही हे? जाऊ दे ना रे तिचा स्वभाव झाला तसा. तर तू कुठे नांदी लागतं रे. या कानानं ऐकत जा आणि त्या कानानं सोडून देत जा. तुम्ही काही म्हटलं की मग सकाळी वहिनी काही म्हणतील हा. तुम्हीच काही म्हणत नका जात आपलीच होय हा. जाऊ दे काना मेटा करत जाय. खा ना, खाय तू खाय. सुनंदाताई, काही गोष्टी कितीक जाऊ देत? हा, आता त्या चूप आहेत. हा, किती दिवस चूप राहतील माई बायको? तुला तर माहित आहे, वहिनी चूप राहीन एकदम, माई बायको नाही राहत चूप. तुही बायकोच काय बापा, तूच तर नाहीस राहत चूप. तूच तू बोलतो काय म्हणतं माय कोणाले. मी काय म्हणतो रे, रावीसाठी की नाही ते एक हाताचा पंखा आण बरं. हाताच्या पंख्यानं कशी तिच्या जवळ असं बसलेलं असलं कोणी तो हातानं हवा घालते. हा, असं लाईन गेली कधी काही. ती इन्व्हर्टर कोण खराब झालं रे तुमचं? ती बॅटरी बदलायची आहे म्हणे. मम्मी म्हणे बॅटरी गेली बॅटरी गेली. पण तुला बॅटरी बदलता येत नाही का? हा, आता घरात लेकरू लहान आहे, लाईन जाते कधी, मच्छर डसतात काही. हा, ती बॅटरी बदलून टाक आणि तो हात पंखा आण बरं. काही जास्त महाग नसते तो, स्वस्त असते. तो आण बरं. म्हणजे कसं तिथे बसल्या बसल्या तिला माशा कधी मच्छर हकलल्या जातात त्यानं. लेकरू लहान आहे त्याची काळजी घेत असतात. रावीचं मस्त आहे बे. रावी आल्याच्या लयच घरात दणदण वाटते का रे. हो. किती किती बरोबर बोललं की कशी पाहिजे सुनंदाताई. तू लक्ष दे. आपण बोललो ना, तिला आवाज गेला की अशी मान मान पिरपी कुरकुर पाहण्याचा प्रयत्न करते. ते तिला समजते की इकडे बोलू राहिलं कोणतरी. का बाई सुनंदा, तुमचे कपडे साजरे नाहीत का? आवडले नाहीत का तुम्हाला? मंदा काऊन म्हणते असे घेतले तसे घेतले, लय हलके घेतले का त्यानं? नाही ग मम्मी असंच म्हणशील. तुला तर माहिती आपली मंदा कशी आहे. तो चांगले घेतले त्यानं, आमच्याच पसंतीनं घेतले ना. हा मग हे कोण म्हणून राहिले की मला आवडले नाही. मुलं तर म्हणे नेतोही नाही म्हणे. मी तिच्या थैलीजवळ ठेवले म्हणते मला नाही पाहिजेत म्हणे, मी नेत नाही म्हणे, देऊन दे इकडे कोणाले. हलकेच घेतले ना असेच घेतले. आणि तो पप्पा म्हणतात माय आता त्यानं आणले ना, आता का डबल त्याच्या उरावर मी दुसरं आणू का? तू काय म्हणीन? तेही बरोबर आहे बिचारी. हा, तू काय म्हणीन सकाळ तो काही नाही म्हणीन. त्याची बायकोच सांगेन ना की पा तुम्ही तर गेले मोठे बहिणीले कपडे घ्यायला घेऊन घेऊन तर दिले आणि तुमच्या बहिणीला पटलं नाही आणि तुमचे पप्पानं दुसरे आणून दिले. सुनाई काही मुख्य नाहीत राहत ना माय. पोरायच्या लक्षात नाहीये पण ह्या लक्षात आणून देतात ना. मग आई मी तुला तेच म्हणून राहिली, मुकाट्यानं राह. त्या मंदाचं डोकं पाण्यावर चालते, तिच्या नादी लागू नको. कपडे काय आमच्या पसंतीने घेतले ना त्यानं. तू तू का मालता का पसंत करेल? त्यानं आम्हाला दुकानात नेलं, मोठ्या मॉलमध्ये नेलं तिथं. आणि मस्त तुमच्या मनानं घ्या. आता थोडीशी घाई झाली, त्याला फोन येत जात कोणाचे, त्याला जायचं होतं अर्जंट. तू करे फक्त लवकर घ्या लवकर घ्या. आता त्याला काम आलं तर तू काय करीन मग? हा, एक तो रात्रीचा टाइम असंही नाही की तू जाय बाबू करून ये आम्ही येतो मागून. हा, दिवसा असतं त्याला दिलं असतं पाठवून, जाय बाबा आम्ही जाऊ ॲटोनं जाऊ कसंही जाऊ, नाही तर मग तू ये तिकडून आम्हाला घ्यायला. रात्रीच्या टाइमला कुठे हे करतो म्हणून आम्ही घाई घाई घेतले चालला आला त्याच्या संग. आता तर ती मंदा खुश होती ना. घरी आल्यावर मुद्दाम जाऊ दे ना पप्पाला म्हणा काही नाही घ्यायला लागत डबल गे पण चांगलं नाही. त्याला राग येईल आणि वहिनीले वाटेन. त्या दिवशीच तर वहिनी म्हणे कापडे घेतल्यावर असे करून राहिले तसे करून वाटते ना, बरोबर आहे ना. मग घेतले ना, काय करा लागते. आता नाही आवडले तर काय 2 दिवस घाला, 1 दिवस घाला आणि टाकून द्या.
एवढी समजदारी तो आल्यात आहे, पण तिच्यात आहे का? तर ते जाय लोक तर त्या कपड्यासाठी फुगेलच आहे ना माय बाई. आता तिचे बाबा म्हणतात की मी घेऊन देत नाही डबल. तो काय म्हणीन, तेच बराबर आहे. सांगत असं करू का? नाही तर माझ्याजवळ पैसे आहेत, तिला देऊन देऊ का पैसे? हा, मग तुले देऊ का माय, तू घ्यायचो? हा, हापूस तुमच्या घरी जाऊन घेऊन घे जा. अतून हेच कपडे घालून जा, त्यानं घेतले ती. आणि तिकडे घेतलेल्या गेल्यावर दुसरे घ्या हे कपडे. सांगू नका फक्त की म्या पैसे दिले म्हणून. नाही तर सुना फुकतीन, म्हणतीन कपडे घेतात आणि पोरीले पैसे देतात. रिकामे धंदे करू नको. काही बोलतं काय? घेतले ना त्यानं कपडे, अजून का पैसे काय द्यायला लागतात? काही काम नाही. अय बाई, आदर्श देवीची पुतळा, तू नको घेऊ मम्मी, मला दे पैसे, मी माझ्या आवडीनं कपडे आणते. मंदा, तुला काय सांगितलं माहिती त्या दिवशी? हलके कपडे मी नेतच नाही. त्यानं मुद्दामून घाई केली. त्याच्या बायकोला तर एक पिन घ्यायची असली, टिकली घ्यायची असली तर 10 घंटे शॉपिंग चालती त्याची. का नाही का त्याला महत्वाचे फोन येत? हा, त्या दिवशी सासऱ्याला घेऊन गेलता, पाहिलं नाही का? हा, किती वेळा आला नाही. मग त्या दिवशी नाही का त्याला का अर्जंटचे फोन आले. आपल्याला कपडे घ्यायला घेऊन गेला तर लागे फोनवर फोन लागे, चाललो मी, चला लवकर. हा, आता परत मी त्याच्यासोबत जात नाही की पप्पाला घेऊन जात जाईल मी. बरं माय, पुढच्या वेळेस पासून पप्पाले नेत जा ना. आता मुख्य राही ना, ते वहिनी तर तीच आहे ना, ते ऐकते ना सारं. तर डोकं मॅट आहे का मंदा? ते मग एकाचं 2 करून सांगतात, मग वाटणार नाही का त्या श्यामले? तर आपलं खरं वाटेन त्याले का त्याच्या बायकोचं? मुकी राही ना जरशी. हलके घेतले भारी घेतले का? लय तुले का लग्नात घाला लागून राहिले का? माझ्या घरी तर लग्न आहे, मग मी दांगडच करून राहिली का? जाऊ दे ना, आपणच घेतले ना आपल्या पसंतीनं. चुकल्या पसंता, घाई झाली, नाही समजलं, मग जाऊ दे ना. कपडे आहेत ना, ती कोणती प्रॉपर्टी आहे का? हा, म्हणजे तुलाही आवडले नाहीत की नाही? बघ ग मम्मी, बघ, हिला पण नाहीत आवडले. पण हे इले लय आदर्श बहिणीचा पुरस्कार घ्या लागते ना. लय समजदार मोठी धाटी बहीण आहे ना हे, म्हणून हे चालू आहे. पटली इले नाहीत कपडे. हा, आणि माझंच नाव बदनाम आहे ना. मम्मी, पैसे द्या आम्हाला. चल ग ताई, आज आपण दोघी जणी जाऊ आणि घेऊन येऊ कपडे. आपल्याला का जाता नाही येत काय? तू जाय बाई, मा नाही रे काम. पण मागरचा पाहुणा येऊन राहिला, मी का आता का कपडे घ्यायला जाऊ का? मला घरी जा लागते माय बाई. मला जे घेतले तेच बरे आहेत, काही नाही करा लागत. आणि तूही नको जाऊ बिचारे. हा पाय मम्मी, इले पैसे देऊन दे. आणि ही आपस तिच्या घरी गेली तिकडे मुंबईले, की तिकडे ते कपडे घेईन आणि घालीन. हा, तू इले कपड्याला जाऊ नको देऊ, ते वहिनीला राग येईल. ते वहिनी त्या श्यामले सांगेन, मग काय तो श्याम मग म्हणेन की असं तसं. हा, तू तरी नेतेन करते, हा रवी तर हवाई नाही येऊ देत आमची. हा, सकाळी तो श्यामही फुगला तर मग कसं करशील? हा, तूच तर हाय हाती मोठे धरायले ऐकते. हा, रवीचं तरी काम पणच नसते, त्याचं तर त्याच सरत नाही. तू इले पैसे देऊन दे जायच्या वागती. हा, मग हे तिकडे जाऊन कपडे घे. काय म्हटलं म्हणता? अतून जायचं नाही आता कपडेले का? आता कपड्याचा विषय मोडून टाक. तुले मम्मी पैसे देते, तू तिकडे गेल्यावर तुला पसंतीनं घे. आणि फक्त गाव गोवा करू नको मग मम्मीने पैसे दिले म्हणून. नाही तर बसशील तेच फोनवर सांगशील त्या मोहिनी वहिनीले, मम्मीने पैसे दिले ते आम्ही त्याचे कपडे घेतले. मुकी राहायचो. काय झालं? काही नाही, काही नाही झालं. पाहुणे येतात ना आज. तर तेच मम्मी म्हणते पाहुणे रात्री थांबतात का जातात. म्हटलं आता काय मी बाई, आल्यावर समजीन. आता काय म्हणतात तर. म्हणून आईले म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून ठेव. ते नव्हतं म्हणा आल्या आल्या जेवण चला, थांबत नाही मी. तर मग काय करशील म्हटलं वेळेवर. आणि राहिले तर आहेत ना, उद्या नाही तरी सकाळीच जाऊ आम्ही. तसे उन्हाच्या आधी चाललं जाऊ म्हटलं. आणि म्हटलं हे पाय रवी, लग्नाला येजो बरं. हा, असं नको म्हणू. मग श्यामदादा आला आणि वहिनी आली तर काय जा लागते. येजो. हा, माझ्या ननदच्या घरचं पहिलंच लग्न आहे. आता कसं रश्मीचं तर काही जमत नाही रावीच्या ना. हा, त्याच्यानं मग तू तरी येजो. हा, नाही तर मी रश्मीले नेलंच असतं. हा, बरं पाहतो ना मी. हो पाहतो. हो, म्हटलं काय झालं. चल मम्मी, चाललो मी. पाहायचो ते रावी इथं खाली आहे. जाय, हती काय करू राहिली? लक्ष दे तिच्या इकडे, जाय. हो रे बापा, हो जातो. रश्मी अशी ना तर ती. हो, तिला अंग टाकायला लाव थोडस. किती वेळची ते रावीले मांडीवर घेऊन बसेल आहे. जाय तू आता रावीले घे आणि तिले म्हणा अंग टाक थोडस. बरं बापा, ते काय लागलं आम्हाला काम. अरे देवा, आली रे बाबू, आली आली. रश्मीले म्हणा टाक म्हणा, तर तीच टाकलं तर चालते ते अंग. मी तर तीच बसतो बाईले घेऊन.
करा व पोरी हो, करा बरं. म्हणता मी तुला पैसे देईन. आता तर कपड्याचा विषय मोडून टाक काय. सुनंदाबाई लाग बाई स्वयंपाकाले. पाहुण्याचं कसं काय तर फोन करून विचार नाही तर. हा राहत असतील तर मग संध्याकाळी केला जाते पाहुणचार. नसतील राहत तर माय मोहिनीला आवाज दे लागा माय स्वयंपाक पाण्याले करू लागव मंदा काही. तर सुनीला आवाज दे. एक तर बाय तीन आहे, दुसरी काय करून राहिली. तिला आवाज दे. तिला का करू नाही का? 100 लोकांचा स्वयंपाक आहे का? आम्हाला करा लागते. चल ग सुनंदाताई, बसू आपण तिकडे थोडस. करते ते वहिनी. चल काही नाही करा लागत. तुला नवरा येते तर तूच पाहुणचार करतो काय? ते वहिनी काय करते? मम्मी घे ना इले. रश्मी टाक तू अंग टाक. मम्मी घेते तिले. ओ आली रे बापा, आली. टाक ना बाई तू अंग. घेतो ना मी तिले. दे तिले माझ्याजवळ दे. आणि तू अंग टाक. रश्मी तू इथं अंग टाक, नाही तर वर बेडरूम मध्ये जा. जा, किती वेळची बसलेली आहे. कंबर दुखते ना मग. जा वर आराम कर. मी येतोच पटकन. मम्मी पाय जुराविले हा. पाहिलं का? यालेच बायको आहे आणि यालेच पोरगी झाली. एवढा नखरा. मम्मी तूच उचल. तुलेच येते व. काही खरं नाही तुला. काही खरं नाही तुला. म्हातार पण खरंच नाही. सुनबाईला आराम करा लागते आणि लेकरू तुले वागवा लागते. पोराची धमक पाय ना. मम्मी घे तिले. रश्मीला अंग टाका लागते. माय बाई बापा. चांगला आहे मम्मी, तुलेच पट्टे.